नमस्कार, आप देख रहे हैं BMF न्यूज नेटवर्क, जहां हर खबर पहुंचती है आप तक सबसे पहले और सबसे सटीक। आइए बढ़ते हैं कुछ खास खबरों की ओर। मैं हूं आपके साथ साक्षी। नगरीय समस्याओं के समाधान के लिए भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल की महाराष्ट्र का राजूर ग्राम पंचायत पर आंदोलन। राजूर अहिल्यानगर के अकोले तहसील के राजूर गांव में व्याप्त नागरिक समस्याओं को लेकर भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल राजूर शहर उपाध्यक्ष राहुल मुतडक ने ग्राम पंचायत के खिलाफ मोर्चा खोल दिया। उन्होंने ग्राम पंचायत को ज्ञापन सौंपकर गांव की बदहाल स्थिति पर प्रशासन का ध्यान आकर्षित किया। राहुल मुतडक ने अपने ज्ञापन में निम्नलिखित समस्याओं को प्रमुखता से उठाया है। गांव में हो रही दूषित पानी की सप्लाई, जगह जगह कचरे के ढेर और गंदगी, सड़कों पर बड़े बड़े गड्ढे होने से आवागमन में परेशानी, गांव में स्ट्रीट लाइट दीवा बत्ती की खराब स्थिति, कचरा संग्रहण करने वाली गाड़ियों की अनियमितता। राजूर गांव के लिए 10 करोड़ रुपए की विशेष पेयजल योजना शीघ्र कार्यान्वित की जाए। इन समस्याओं के समाधान की मांग को लेकर आज राहुल मुतडक ने राजूर ग्राम पंचायत कार्यालय के बाहर धरना आंदोलन किया। स्थिति की गंभीरता को देखते हुए सरपंच संतोष बनसोड़े और ग्राम पंचायत सदस्य गणवत राव देशमुख ने आंदोलन स्थल पर पहुंचकर प्रदर्शनकारियों से चर्चा की। ग्राम पंचायत प्रशासन ने समस्याओं को जल्द हल करने का लिखित आश्वासन दिया, जिसके बाद राहुल मुतडक ने अपना आंदोलन स्थगित कर दिया। इस दौरान राहुल मुतडक ने प्रशासन को स्पष्ट चेतावनी दी कि यदि लिखित आश्वासन के अनुसार समय रहते समस्याओं का निराकरण नहीं किया गया तो अकेले पंचायत समिति के गेट विकास अधिकारी BDO के कार्यालय के सामने उग्र आंदोलन करेंगे। इस अवसर पर ज्वाइंट राष्ट्रीय अध्यक्ष एवं महाराष्ट्र के राज्य के मुख्य प्रशासक राजेंद्र वाघ, महाराष्ट्र किसान मजदूर फोरम के चेयरमैन जय राम धादवड़ और गांव के कई नागरिक उपस्थित रहे। महाराष्ट्र ब्युरो हेड राजेंद्र वाघ की खास रिपोर्ट। नमस्कार, PM आज तक न्यूजसाठी मी राजेंद्र वाघ। आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असून आज या कार्यालयात भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने राजूरचे जे शहर उपाध्यक्ष आहेत राहुलजी मुतडक यांनी काही गावातल्या समस्यांबाबत निवेदन दिलं होतं। त्या संदर्भात आज येथे त्यांनी आपलं एक दिवसीय आंदोलन केलं। तर आपण काय मागण्या होत्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर आहेत राहुलजी मुतडक। जे आज गावात जे स्वच्छतेचे जे महत्त्वाचे मुद्दे होते, गावात कचराकुंडीचे जे कचराकुंड्याच्या दृष्टीने अजून गावात काही मूलभूत सुविधाचे ग्रामपंचायतपासून फॉलो नव्हते, आता इकडून पुढे ते फॉलो करते। तुमच्या निवेदनामध्ये तुम्ही काय नमूद केलेलं होतं? पाणी प्रश्नाच्या संदर्भात मुद्दा चालू होता। परत गावात काय दुसरं काय अडचणी तुम्हाला आढळलं? जागोजागी कचरा पडेल होता आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष कारभार होता आणि दूषित पाणी, आणि त्या पाण्यामुळं गढूळ पाण्यामुळं गावाला आजाराच्या संकटाला सामोरं जावं। आणि जी केंद्र सरकारने जी पेयजल योजना 10 कोटी रुपयाची या राजूर गावासाठी दिलेली आहे त्याबाबत तुमच्या गावाची योजना पूर्ण झाली आहे का? दिसत नाही काय, पण आता 15 दिवसात ते करतील असं त्यांनी निवेदनाद्वारे लेटरद्वारे मला दिली। आज रोजी त्या योजनेचं पाणी तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे का? योजना पूर्णत्वास गेलेली आहे का? पूर्णत्व झालीच आहे, दुर्लक्ष काही कारणास्तव केले, त्यांनी दुर्लक्ष केलं। काही ठिकाणी जाऊन जाण्याची मोठ होतं ते ठिकाणी गेली। जो शुद्ध पाण्याचा फिल्टर प्लांट दिलेला होता तो चालू आहे का? आजच्या घडीला बंदच आहे? तो काही क्षणापुरती बंद होता। जसं हा विषय आंदोलनाचा विषय तर त्यांनी ताबडतोब जे पाण्याच्या सुविधाच्या संदर्भात त्यांनी केलं। राहुलजी यांचं म्हणणं आहे की अनेक त्रुटी या मला गावात आढळल्या आणि पाणी अभावी किंवा गावात रस्ते असतील किंवा पेयजल योजना असेल किंवा अनेक असे गाव लेवलला प्रश्न असतील, त्या संदर्भात मी आंदोलन केलं होतं। तर मुतडक साहेब, आंदोलनाची सांगता तुमची कशा प्रकारे करण्यात आली? माझ्या स्वतःला वैयक्तिक मला जो त्रास होता, मला स्वतः म्हणजे उलटी मळमळी ते गोष्ट साथी म्हणून ते आरोग्याच्या संदर्भात विषय
ते मला आढळलं होतं. मी सोमवारी बाजारात बसलो तर मला काही क्षणापूर्वी माझं पोट दुखणं आलं, मळमळ झाली मळमळ झाली आणि जलोबासारखी जाणवलं. नाही, तुमचं जे आजचं आंदोलन आहे ते कशा प्रकारे सोडवण्यात आलं? लिखी स्वरूपात सोडवण्यात आलं का काय तुम्हाला आश्वासन दिलं असं? लिखी स्वरूपात सोडवण्यात आलं. किती 15 दिवसाच्या आत फॉलो करतो आम्ही. आणि सपोज आता 15 दिवसाच्या आत जर हे तुम्हाला सुधारणा नाही दिसली तर तुमचं पुढचं पाऊल काय असं? पुढचं पाऊल पंचायत समिती गटविकास अधिकारी या ठिकाणी मोठं यांनी आंदोलन करायचं, उपोषण करण्यात येईल. तर ह्या त्यांच्या ज्या भावना आहेत आपल्या गावाविषयी त्या जनतेच्या आपुलकीच्या भावना आहेत आणि जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी आज हे आंदोलन केलेलं आहे. तरी त्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश येताना आपल्याला दिसतं आहे. ग्रामपंचायत राजूरने त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे की आम्ही काही दिवसात या योजना पूर्णत्वास आणू किंवा व्यवस्थित काम करून दाखवू. तर त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जर योग्यरित्या वाटलं नाही तर ते भविष्यात पुढे आंदोलन करतील असा इशारा त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेला आहे. तरी मी PM आजतक न्यूजसाठी राजेंद्र वाघ.